आगामी नीट परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। यामध्ये बारामतीच्या एका मुलीच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, जिनं नीट परीक्षेत देशात 5वा क्रमांक पटकावलेला आहे। श्रावणी कुदळे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। तिच्या यशाचं खुद्द शरद पवार यांनी अभिनंदन करत तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात। त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास नक्की कळवा असं देखील पवार म्हणाले। श्रावणीच्या या भरीव कामगिरीमुळे कुटुंबीय देखील आनंदी आहेत। MBBS करायचं, एम्स दिल्लीला MBBS करणार आहे। हो, नक्की मिळेल, कारण पूर्ण देशात 5वी आहे ती, सहज नंबर मिळेल। महाराष्ट्रात पहिली आहे आणि मुलींमध्ये देशामध्ये पहिली, ओबीसीत पण पहिली आहे देशामध्ये, मुलींमध्ये पण पहिली, मुलींमध्ये पण पहिली, ऑल ओव्हर मुलींमध्ये इंडियामध्ये, आणि ओबीसी मधून सगळ्यांमध्ये पहिली। देशामध्ये नुकत्याच नीटच्या परीक्षेचा निकाल लागलेला आपण पाहिले आणि आपण बघितलं की बारामतीची श्रावणी कृष्णा कुदळे हिने देशामध्ये 5वा क्रमांक मिळवला आहे, तर मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। हे संपूर्ण श्रावणीचं कुटुंब आपल्याबरोबर आहेत, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। एकंदरीत आपण श्रावणीला विचारू की कशा पद्धतीने तू अभ्यास केला होता आणि या यशामध्ये तू कुणाला श्रेय देशील? मी सुरुवातीपासूनच एकदम रोज सातत्यपूर्ण एकदम डीप अभ्यास केला, जेणेकरून माझे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील। आणि मला ह्याच्यामध्ये माझे पॅरेंट्स आणि माझे टीचर्स, अकॅडमीतले सक्सेस कोड अकॅडमीतले टीचर्स आणि माझे पॅरेंट्स यांचं ह्याच्यात खूप मोलाचं योगदान आहे। त्यांनी मला सुरुवातीपासूनच प्रत्येक माझ्या चुकांमध्ये मला पुढं कसं इम्प्रूव्ह करता येईल ते शिकवलं आणि मला खूप जास्त सपोर्ट केला। दिवसाचा अभ्यासाचा क्रम कसा होता? माझा सकाळी उठल्यानंतर एक साधारणतः 2 तास अभ्यास व्हायचा। दिवसभर 9 ते 4 माझे लेक्चर्स असायचे, नंतर आमचे डाऊट सेशन असायचे क्लासमध्ये, आणि नंतर घरी मग 4 तास अभ्यास व्हायचा। आपण बघतोय की आता कुठल्याही मुलगा असून दे मुलगी असून दे, मोबाईलशिवाय त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे। ह्या काळात तू मोबाईल वापरत होती का? नाही, म्हणजे ह्या 2 वर्षात मी मोबाईल पूर्णपणे बंद होता, मी मोबाईल वापरला नाही। इतर मुलींना काय तू मार्गदर्शन करशील? तुम्ही म्हणजे ह्या समाज माध्यमांपासून थोडं 2 वर्ष तरी ॲटलिस्ट दूर राहा आणि अभ्यासावर खूप जास्त फोकस करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह माइंडसेटनी तयारी करा। श्रावणीची आई आपल्याबरोबर आहे, काय वाटतंय तुम्हाला? श्रावणी तर पहिला नंबर मिळवलाच आहे, परंतु देशामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे। आत्ताच पवारसाहेबांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे। काय मदत लागली तर म्हणलेत मला जरूर कळवा। हो, नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे की देशामध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक तिने मिळवलेला आहे। यामध्ये तिचे कष्ट आणि अकॅडमीचं साथ, मोलाची साथ ही खूप महत्त्वाची ठरलेली आहे। मूळ पाया जो आहे ते आहे NCERT नीट परीक्षेचा, तर ती NCERT किती इत्तंभूत छान घेतली जाईल आणि प्रत्येक त्यातलं वाक्य, प्रत्येक प्रश्न हा मुलाच्या हातून कसा स्वतः प्रॅक्टिसमधून जाईल याचा प्रयत्न आम्ही करत असतो। यातून मुलांना यश मिळवायला सोपं जातं। तर आपण बघितलंय की जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कुठल्याही शिखरावर पोहोचू शकतो, हे दाखवून दिले श्रावणीने। प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती।